टाक. आई हा काय मला नोकरी करायची. आता तुला एकर काय काम पडायला लागले म्हणून बाहेर जाऊन नोकरी करायची काय कमी पडाले म्हणून नाही, पण मला माझ्या पायावर उभं राहायचंय. काय आता आधी सगळं ठरवून रिकामं झालायचा. तुमच्या नवऱ्याला विचारा, पटलो तर करा बाई. आता आम्हाला कोण विचारतंय ग. ठीक आहे. हॅलो, जेवलाच कर बाळा. काय नाही रे, पूजा नोकरी करायची म्हणायला लागली. आपल्या घरात चालते का रे नोकरी करायचं? मी सांगितले बाबा, तू बघ काय करतो. समजून सांग तिला संध्याकाळी आल्यावर. हा ठेवू काय? बाद झालं आता, मला काही सण होत नाही. मी काय घरात झालं राहत तुमच्या? नाही. एवढं तंतनायला काय झालं? काय झालं आई? मला ही दो तोंडीपणा करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत आणि हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. मी काय तोंडीपणा केला आता? मी तुमचं फोनवरचं बोलणं सगळं ऐकलंय आणि मी आता माझ्या नवऱ्याला घेऊन वेगळं राहणार. ती माझं पोरग आहे, माझ्या शब्दापुढे ती जाणारच नाही. आता मी बी बघती त्यांनी बायकोची साथ देत्यात का आईची, खऱ्याची साथ देत्यात का खोट्याची. अगं पूजा, काय ग काय ग बाय, काय करायचं तुझं? मी बोलते थांबा. या सासवा तर का नाही अशा दूतोंडी वागते त्या आणि सुनासनी या राहायला भाग पाडते त्या आणि परत मग गावभर सांगत सुटत्या त्या. हिनं माझ्या पोराचं कान भरलं, माझं घर फोडलं. काय ग बाय, मी रागात जरा जास्तच बोलली. साखर बिकर वाढलं का काय बाय भाजी? तर तपासूनच घ्यायला पाहिजे तेव्हा. पूजा, काय कुठं जायचं नाही. रागा रागात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. ओ ताई, तुम्हाला सवय असेल ही सगळं सहन करायची, मी नाही खपवून घेणार. पूजा, तू आधी डोकं शांत ठेव. हे बघ, एका छताखाली आपण 3 पिढ्या राहतोय. आपले सासू सासरे, आपण आणि आपली मुलं. हे बघ, त्यांना असं वाटतंय की त्यांना जास्त अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाला, त्यांच्या शब्दाला एक मान मिळावा. त्यांनी मन मारून जगल्यात ग. आणि आपली पिढी अशी आहे की मन काय मारायचं, आपण जास्त कमवू आणि जास्त हे करू. आणि हे विचार जुळत नाहीत ना, तिथनच भांडणाला सुरुवात होत्या. त्यांना असं वाटतंय की जसं आम्ही वागलो तसंच पुढच्या पिढीने वागावं. आणि आपल्याला असं वाटतं की ही का बदलत नाहीयेत, ह्यांना काय आपलं पटत नाहीये. बाहेरचे जग आपण बघतोय त्या लोकांना तेवढं नाही कळत. आणि हे बघ, मुद्दा ना काय काय वेळेला फार छोटा असतोय, पण आपला अहंकार आहे ना त्याला मोठा बनवतोय. तुला असं वाटतंय ना की तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही कधी बाहेर पडलो नाही घराच्या, त्यांनी पण म्हणजे आपण पण पडू नये. काही गोष्टी आपण नीट समजावून सांगितल्या तर मोठ्या माणसांना पटतात. करणार तर तू मनाचाच आहेस की नाही, फक्त ते पटवून देण्याची पद्धत बदल. असं भांडण करून काय होत नाही. आणि घर ना आपलं कोट्यावधीचं जरी असलं ना, पण त्या घरातल्या माणसांच्या विचारांमध्ये मनामध्ये जर अंतर असेल ना, तर काय उपयोग नाही त्या घराचा. घर तेव्हा बनतंय ज्या वेळेला आपण एकमेकांच्या विचारांचा, एकमेकांच्या अनुभवाचा आदर करतोय, एकमेकांना समजून घेतोय आणि प्रेमानं एकमेकांच्या सोबत राहतोय. काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत, पण त्या सोडून द्यायच्या. बरोबर आहे होत आहे तुमचं, पण त्या मागे एक आणि तोंडावर एक करते तू. मग माझा फटकाळचा भाऊ आहे, ती मला पटत नाही बघा. तुम्ही त्यासनी बी जरा समजावून सांगा, त्या बी बदलू देत जरा, मग मी बी जरा बदलते.